ग्रोथ ओरिएंटेड असणार. देशासाठी मागच्या काळात भरपूर असे इश्यूज आले आहे जिथे अनसर्टन्टी ज्याला आपण म्हणतो, त्या अनसर्टन्टीच्या सामोराला कसा देश जाऊ शकेल. एक तर आपण टॅरिफ्स बघतोय, चे टॅरिफ्स वाढले आहेत, तर त्याच्यासाठी आपलं बजेट कसं बॅलन्स करता येईल त्या हिशोबाने बजेट होणार. पण मोर इम्पॉर्टंट हा बजेट जो आहे देशासाठी असणार आहे. भलेही आपल्या बाहेर काही होत असेल तर देशाला काय महत्वाचं आहे त्या हिशोबाने असेल. ग्रोथ तर डेफिनेटली असणार. एक तर इन्फ्रास्ट्रक्चरवर जोर दिला जाईल, ए आय, डिजिटल टेक्नॉलॉजी. मला वाटतं यावेळी डिफेन्सवर पण बराच लक्ष दिलं जाईल आणि डिफेन्सवर पण बजेट ओव्हरले वाढेल या बजेटमध्ये. या बजेटमध्ये मला वाटतं की प्रॉबब्ली आपण जरा टॅक्स स्लॅब रिव्हिजन आपल्याला दिसायला मिळेल न्यू टॅक्स रेजिममध्ये. आणि बहुतेक कॅपिटल गेन्समध्ये थोडं स्ट्रीमलाइनिंग होईल. पण न्यू टॅक्स रेजिम जर प्रोत्साहित करायचं असेल तर बहुतेक टॅक्स स्लॅब्समध्ये काहीतरी ते अडजस्टमेंट्स करतील. प्रायमरी सेक्टरमध्ये मी म्हणतो की टेक्नॉलॉजी हा एकमेव एक सोल्युशन आहे की नुसतंच सबसिडीज किंवा टॅक्स ब्रेक्स देऊन काही उपयोगाचं नाही. आपण त्याचं किती जास्ती वाढ करू शकतो ते टेक्नॉलॉजीज होणार. आता आपल्याला दिसून येत आहे की ए आय एवढं प्रमाणे वाढत आहे की जर आपण सामोरं नाही गेलं किंवा त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट नाही केलं तर नुसतंच प्रायमरी सेक्टरवर सबसिडीज किंवा नुसतं बजेट कट्स देऊन ते ग्रो होणार नाही आहे. आपल्याला त्याच्यावर टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार.